जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, झुंजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, झुंजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवन ठिकाणी मी माझ्या सेवेला सुरुवात करते. माऊली ज्ञानोबराय सांगते, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची ऐकू. जो भक्त मला अनन्य भावानं शरण येतोय ना, त्याचं मी अजन्म मृत्यूरूपी संसार सागरातून निवारण करणार आहे. पण अशाला शरण येण्याकरता योग्य असं जर कोण असेल तर तो फक्त मी आहे. बाकी दुसरं कोणालाही शरण जाऊन चालणार नाही. आपण कोणालाही शरण गेलो तर तिथं आपल्याला सुख भेटणार नाही. मग आपल्याला सुख कुठे भेटणार आहे? तर आपण जर देवाला शरण गेलो तर आपल्याला तिथं सुख भेटणार आहे. आता 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या इथं आहेत, विराजमान झालेले आहेत. 10 दिवस ते इथं थांबणार आहेत. तुम्हाला किती आनंद होतोय? इतक्या दिवसात 10 दिवस फक्त भगवंत आपल्या जवळ आहेत, गणपती बाप्पा आपल्या जवळ. तुम्ही फार एन्जॉय करताय, बरोबर ना? आनंद घेताय. इतर दिवशी तुम्ही घेताय का आनंद? नाही घेत. भगवंत म्हणते, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या जवळ या, तुम्हाला सुख भेटणार आहे. आपण जर देवाची भक्ती केली, मनोभावापासून जर देवाची आपण भक्ती केली तर तो भगवंत आपल्याला जवळ घेतो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करायचा, गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, हे बाप्पा 10 दिवस आम्ही तुझी सेवा करणार आहे, या 10 दिवसात आम्हाला असं फळ प्राप्त करून दे, आम्ही एवढा अभ्यास करू दे, एवढा अभ्यास आमच्याकडून करून घे की उद्या मोठं झाल्यावरती प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. बरोबर ना? कोणाकोणाला काय काय व्हायचंय, प्रत्येकाची काहीतरी स्वप्न आहे, प्रत्येकाला मोठं झाल्यावरती काहीतरी व्हायचंय, पण त्याच्याकरता अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही करता का अभ्यास? अभ्यास करता ना? मग अभ्यास करायचा चांगला, गणपती बाप्पाची सेवा करायची, गणपती बाप्पाला सांगायचे, बाप्पा मला चांगली बुद्धी दे, माझ्याकडून चांगला अभ्यास करून घे, उद्या मोठं झाल्यावरती मला माझ्या मार्गाने चांगला प्रवास माझा करून दे. पण मोठं झाल्यावरती फक्त बाप्पाला विसरायचं नाही, नाहीतर आपण मोठं झालोय, कलेक्टर झालोय, डॉक्टर झालोय आणि आपण देवालाच विसरलोय, चालेल का? नाही. तुम्ही कितीही मोठं झालं तरी त्या भगवंताला मात्र विसरायचं नाही. का? कारण त्या भगवंतामुळे आज आपण या ठिकाणी आहे. म्हणून भगवंताची जर भक्ती आपण केली, त्याला जर आपण शरण गेलं तर तो आपल्याला जवळ घेतो, आपल्याला सगळ्या दुःखातून तो आपलं निवारण करत असतो. म्हणून भगवंत म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. कोणाला दुःख नाहीये? प्रत्येकाला संसारामध्ये दुःख आहे. प्रत्येक जण या जन्म मृत्यू रूपी संसार सागराला कंटाळलेला आहे. प्रत्येकाला संसारामध्ये दुःख आहे. पण हे दुःख जर आपल्याला घालवायचं असेल तर त्यासाठी काय करायचंय? भगवंताची सेवा मात्र आपल्याला करायचे. जो मज होय अनन्य शरण, या ओवीमध्ये विचार करण्यासारखे 4 मुद्दे. पहिला मुद्दा आहे शरण जाणारा कोण, दुसरा मुद्दा आहे शरण कोणाला जायचं, तिसरा मुद्दा आहे शरण कशा प्रकारे जायचं, आणि चौथा मुद्दा आहे शरण जाण्याचं प्रयोजन काय. आता शरण जाणारा कोण आहे? तर जीवानं शरण जायचंय. कोणाला? देवाला आपण शरण जायचंय, जीवानं देवाला शरण जायचंय. जीवानं जर देवाला शरण जायचं म्हटलं तर मग तुम्ही म्हणाल देवाला सुख आहे, आम्हाला सुख नाही. देव हा सुखरूप आहे, आपण त्या देवाचे अंश आहे, आपणही देवच आहे, पण आपण त्याचे अंश, त्याचा इतका अधिकार आपल्याला अजून प्राप्त झालेला नाही. मग तुम्ही म्हणाल त्याला सुख आहे, आपल्याला सुख नाही. का बरं? आपण त्याचे अंश, आपल्याला सुख भेटायला पाहिजे, पण आपल्याला सुख भेटत नाही. का? कारण आपण या संसारामध्ये आल्याच्या नंतर दुसऱ्या लोकांची ओझी आपल्या डोक्यावरती घेऊन मिरवतो, त्याच्यामुळे आपल्याला या संसारामध्ये दुःख भेटतं, सुख काही आपल्याला भेटत नाही. जाता जाता एक दृष्टांत आपल्याला सांगू जाईल, म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळेल. पंढरपूरच्या वारीला अनेक वारकरी निघाले आणि वारकरी निघाल्यावरती एक वारकरी होता,